किचनची रोजची कामं करताना उपयोगात येणाऱ्या काही खास किचन टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये। बऱ्याचशा भाज्यांमध्ये आपल्याला फ्रेश क्रीम वापरायची असते, मग हीच फ्रेश क्रीम आपण घरच्या घरी कशी तयार करायची? तर दुधाची पिशवी जी आपली येते, तुम्ही दूध पिशवीत आणत असाल किंवा मग तुमच्याकडे दूधवाला येत असेल तर ते निरसं दूध असतं, ते डायरेक्ट असं फ्रीजमध्ये ठेवायचं। निदान 10 ते 12 तासांसाठी हे दूध असंच फ्रीजमध्ये ठेवायचं आणि 10 ते 12 तासांनंतर ज्यावेळेस आपण ही पिशवी बाहेर काढू त्यावेळेस पहा तुमच्याही लक्षात येईल की ही जी क्रीम आहे ना दुधावरची ती अशी वरती साचलेली असते आणि दुधातलं खालचं पाणी म्हणा किंवा राहिलेलं दूध म्हणा हे खाली साठलेलं असतं। तुम्ही दूध पातेल्यात जरी ठेवलेलं असेल ना तरी सुद्धा ही क्रीम अशी वरती तरंगते। आणि आता फक्त आपल्याला ही क्रीम सेपरेट करायची आहे। तर मी एका साइडने पिशवी कट करून घेतलीये, जे खाली दूध होतं ते सगळं एका भांड्यात आलंय आणि ही क्रीम पिशवीमध्ये तशीच चिकटून राहिलेली आहे कारण की ती घट्ट आहे। आणि आता ही क्रीम मी आता सेपरेट एका बाउल मध्ये काढून घेणार आहे। तर पहा काढताना देखील तुमच्या लक्षात येईलच की अगदी घट्ट क्रीमी अशी टेक्स्चर असणारी ही आपली फ्रेश क्रीम आहे जी आपण घरच्या घरी तयार केलेली आहे। तर बाजारातून महागाईची क्रीम आणण्यापेक्षा ज्यावेळेस तुम्हाला लागणार आहे त्यावेळेस आधीच प्लॅनिंग करा आणि एक दिवस आधी निरसं दूध अशा पद्धतीने फ्रीज मध्ये ठेवा, घरच्या घरी आपली क्रीम तयार। बऱ्याचदा आपण साधं पनीर बनवतो, पण मसाला पनीरमुळे आपल्या पनीरच्या भाजीला एक वेगळी टेस्ट येते। मग आता आपण मसाला पनीर बनवूयात। काही रेसिपीज मोजक्याच अशा आहेत की ज्यामध्ये मसाला पनीर खूप छान लागतं। तर मसाला पनीर बनवण्यासाठी दुधाला उकळी आली की त्यामध्ये मीठ, थोडेसे चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि थोडीशी कोथिंबीर मी टाकणार आहे आणि पुन्हा ते दूध थोडंसं उकळवून घेणार आहे, म्हणजे या मसाल्याचा सगळा स्वाद आहे तो त्या दुधामध्ये उतरतो। आणि आता हे दूध आपल्याला फाडायचं आहे। त्यासाठी व्हिनेगर मध्ये थोडंसं पाणी घेतलंय आणि त्याच्या सहाय्याने मी इथे हे दूध फाडलेलं आहे। आणि आता थोडीशी उकळी आली की आपल्याला हे दूध गाळून घ्यायचंय। आता इथे यातलं संपूर्ण पाणी निघून जाण्यासाठी ज्यावेळेस आपण त्यावर वजन ठेवतो त्यावेळेस इथे मात्र थोडीशी वेळ पाळायची। फक्त अर्धा ते पाऊण तासासाठीच फक्त यावर वजन ठेवायचंय, म्हणजे आपलं पनीर एकदम सॉफ्ट राहतं। आता आपण एक सिंपल ट्रिक वापरून पालकची हिरवीगार ग्रेव्ही बनवणार आहोत। यासाठी एका भांड्यामध्ये आधी पाणी उकळवून घेतले। पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये ही पालकची पानं आपण टाकणार आहोत। लक्षात ठेवा, थंड पाण्यात पानं टाकून मग नंतर उकळवायचं नाही, उकळलेल्या पाण्यातच ही पानं टाकायची आणि नंतर यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करून टाकायचा। फक्त 5 मिनिटं वाफेवरच पानं शिजू द्यायची। 5 मिनिटांनंतर दुसऱ्या भांड्यात थंड पाणी घ्यायचं आणि ही पानं शिजलेली पालकाची त्या थंड पाण्यामध्ये लगेच टाकायची। हे पाणी एकदम थंड असायला हवं, म्हणजे अगदी फ्रीज मधलं चिल्ड वॉटर। आता ही पानं थंड झाल्यानंतर आता मिक्सर मध्ये आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची आहे। त्यासाठी ही सगळी पानं आता मिक्सरच्या भांड्यात घेतलीत मी आणि त्यामध्ये देखील 1-2 बर्फाचे तुकडे टाकायचे, म्हणजे मिक्सर फिरल्यानंतर भांड जरी गरम झालं तरी आतमध्ये ग्रेव्हीचं टेम्परेचर वाढणार नाही आणि आपली ग्रेव्ही हिरवीगार राहते। आता आपलं मस्त मसाला पनीर तयार आहे, ग्रेव्ही तयार आहे, मग काय पालक पनीर तर झालंच पाहिजे। आता इथे फक्त पालकच नाहीये, यामध्ये मी इतर मसाले सुद्धा ऍड केलेले आहेत, जसे की कांदा, टोमॅटो आणि इतर मसाले। आणि आता आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे मगाशी जी आपण क्रीम तयार केली होती ना ती आता मी या पालक पनीर मध्ये ऍड करणार आहे। अशी फ्रेश क्रीम आणि मसालेदार पनीर वापरलं की का नाही आपली भाजी चविष्ट होणार। आता इडली डोसा बॅटर बनवण्यासाठी काही टिप्स। तर ज्या वेळेस आपण डाळ तांदूळ भिजत घालतो ना तर ते भिजल्यानंतर हे वरती राहिलेलं पाणी असतं ना ते फेकून न देता ज्यावेळेस आपण या डाळ तांदूळ ज्यावेळेस मिक्सर मध्ये वाटतो ना त्यावेळेस पाणी जिथे लागेल त्यावेळेस हेच पाणी वापरायचं, म्हणजे काय होतं फर्मेंटेशन साठी लागणारा वेळ कमी होतो आणि आपलं बॅटर छान फर्मेंट होतं। आता हे तयार झालेलं बॅटर मी व्यवस्थित झाकून फर्मेंटेशन साठी ठेवणार आहे। 6 ते 7 तासानंतर पाहिलं तर पहा अशा पद्धतीने आपलं बॅटर व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे। आता तर उन्हाळाच आहे, पण थंडीच्या दिवसात तुम्ही थोडंसं गरम ठिकाणी ठेवलं तरी सुद्धा कमी वेळात आपलं बॅटर फर्मेंट होतं। आता हे बॅटर ज्यावेळेस आपण स्टोअर करतो त्यावेळेस त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि मिक्स करून नंतर फ्रीज मध्ये ठेवायचं, म्हणजे बॅटर ओव्हर फर्मेंट होत नाही आणि ज्यावेळेस आपण पुढच्या वेळी इडली किंवा डोसा बनवू त्यावेळेस ते चविष्ट होतात। आपला कोणताही पदार्थ रुचकर आणि चविष्ट होण्यासाठी
स्वयंपाकातले बारकावे जेवढे महत्वाचे असतात ना, तेवढंच आपण कोणते कुकवेअर वापरतो, म्हणजे आपण कोणती भांडी वापरतो, हेही तितकंच महत्वाचं असतं. जसं की आपलं बॅटर एकदम छान फर्मेंट झालेलं आहे, पण त्यापासून बनवलेल्या उत्तप्प्याला किंवा डोस्याला आणखी चव देण्याचं काम माझा हा कास्ट आयर्नचा तवा करणार आहे. हा माझा इंडस व्हॅलीचा कास्ट आयर्नचा तवा आहे. तर आता इंडस व्हॅलीज का? तर खरं तर हे आपलं इंडियन प्रोडक्ट आहे, नॅचरली नॉनस्टिक आहे, अजिबात कसलंही केमिकल कोटिंग नाहीये, सुपर स्मूथ आहे आणि प्री सीझन्ड आहे विथ 100% व्हेजिटेबल ऑइल. आणि जसं जसं तुम्ही यावरती कुकिंग करता तसं तसं सीझनिंग एव्हरी इयर बेटर होत जातं. आणि मेटल स्पून फ्रेंडली आहे, त्यामुळे कोणतेही स्क्रॅचेस त्याच्यावरती येत नाही. लॉंग लास्टिंग तवा आहे, एक सारखा गरम होतो, त्यामुळे कोणताही पदार्थ अगदी उत्तम बनतो. म्हणूनच हेल्दी कुकवेअर जर आपण वापरले तर आपली फॅमिली सुद्धा हेल्दी राहते. तर तुम्हाला देखील हा कास्ट आयर्नचा तवा घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. खरेदी करताना पल्लवी 12 हा जर माझा कोड तुम्ही वापरला तर 12% डिस्काउंट सुद्धा आहे. आठवड्यातून एकदा आपण तूप कढवतो. तूप भरपूर निघण्यासाठी आधी लोणी भरपूर निघणं गरजेचं आहे. लोणी काढताना ज्यावेळेस आपण दही मिक्सरवर फिरवतो ना, त्यावेळेस त्यामध्ये 2-4 तुकडे बर्फाचे टाकायचे. त्यामुळे काय होतं, पटकन आपलं लोणी सेपरेट होतं आणि जास्तही निघतं. पुन्हा ताकातून लोणी सेपरेट करते वेळी सुद्धा त्यामध्ये एक तर बर्फ टाका किंवा फ्रीज मधलं अगदी थंड पाणी टाका. म्हणजे काय होतं, या ताकामधून लोणी व्यवस्थित सेपरेट होतं आणि आपलं लोणी अजिबात वाया जात नाही. अशा पद्धतीने जर आपण लोणी काढलं तर नेहमीपेक्षा लोणी जास्तच निघेल. आणि आता ताक, उन्हाळा आहे म्हटल्यावर आपण ताक स्टोअर करून ठेवतो, पण काय होतं, जास्त दिवस जर ताक स्टोअर केलं ना तर ते आंबट होतं. मग त्यावेळेस काय करायचं, फ्रीज मध्ये अशी ताकाची बरणी ठेवायची आणि नंतर एक 5-6 तासांनी पहा काय होतं, असं ताक आणि पाणी सेपरेट होतं. तर हे जे वरचं पाणी आलेलं आहे ना, ते पाणी सेपरेट करायचं आणि खाली जे ताक राहतं त्यामध्ये पुन्हा फ्रेश पाणी टाकायचं. म्हणजे काय होतं, आपल्या ताकाला वासही येत नाही आणि आपलं हे ताक आंबट सुद्धा लागत नाही. लिंबू जास्त दिवस फ्रेश राहण्यासाठी खूप साऱ्या ट्रिक्स आहेत, त्यातलीच एक आज आपण यूज करणार आहोत. तर या लिंबांना आपलं जे खोबरेल तेल असतं ना, ते 2-2 थेंब टाकायचं आणि संपूर्ण लिंबाला अशा पद्धतीने चोळायचं. आणि यानंतर ही लिंब एका काचेच्या बरणीमध्ये ठेवायची आणि ही बरणी फ्रीज मध्ये स्टोअर करायची. अशा पद्धतीने 2-2 महिने सुद्धा लिंबू फ्रेश राहतं. आता आपली शेवटची टीप, ज्यावेळेस तुम्ही शिरा करताना, म्हणजे शिरा करण्यासाठी रवा भाजताना, तर नुसत्या रव्याचा शिरा करण्यापेक्षा त्यामध्ये अगदी 2 चमचे बेसन टाकायचं, तेही रव्याबरोबर भाजायचं आणि मग त्याचा शिरा करायचा. पहा, शिऱ्याला आपल्या एक वेगळीच चव येते. तर मग मैत्रिणींनो, आजच्या सगळ्या टिप्स तुम्हाला आवडल्या का? यातली कोणती टिप तुम्हाला आवडली जरूर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. आता आपण भेटू पुन्हा एकदा नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.